नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मध्यंतरी जी बातमी आलेली होती की भारताने आपली जहाज पाठवली, होर्मुझच्या मुखावरती ती उभी आहेत आणि त्यांचा हेतू काय होता. तर असं म्हणतात की भारतीय नौदलाची 3 जहाजं तिथे उभी आहेत, संरक्षणासाठी उभी आहेत आणि जेव्हा जेव्हा भारतीय जहाज होर्मुझच्या मुखातून बाहेर पडेल तेव्हा त्याला संरक्षण द्यायचं आणि भारताच्या किनाऱ्यापर्यंत त्याला सुखरूप आणायचं, त्याचा प्रवास हा निर्विघ्न होईल हे बघायचं, यासाठी हे नौदल तिथे तैनात केलं गेलेलं आहे. हे कारण तर तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्हालाही ते संयुक्तिक वाटलं असेल. संयुक्तिक वाटेल अशीच कारणं अशा वेळी दिली जातात. आणि अर्थातच ते पूर्णपणे चुकीचं आहे असंही आपण म्हणू शकत नाही. पण हे केवळ हेच एक कारण आहे का? की त्याच्यामागे आणखी काही दडलेलं आहे. विचार करून बघा. ज्या वेळेला भारताची जहाजं तिथे तैनात झाली, त्याच वेळेला त्याच आखातामध्ये पाकिस्तानची जहाजं सुद्धा फिरताना दिसत होती, त्यांच्या नौदलाची. आणि मग जेव्हा आपल्याला ते दिसून येतं, तेव्हा मग भारतीय जहाजांवरती हल्ले होऊ शकतात, या शंकेला एक आधार मिळतो. पण हे हल्ले जे आहेत, हे खरोखरच भारताच्या जहाजांवर केले जाणार होते का? आणि त्यासाठी ती जहाजं तिथे उभी आहेत का? हा प्रश्न मात्र तसाच कुठं राहतो. पाकिस्तान नेमकं तिथे काय करत होता? आणि कोणाला अडचणीत आणू पाहत होता? हा प्रश्न आहे. म्हणजे पाकिस्तान हल्ले आत्ताची परिस्थिती बघितली तर अशी त्याची बिलकुल अवस्था नाहीये की तो स्वतःहून भारतावरती हल्ले करेल. कोणी ना कोणीतरी चिथावणी देतंय, प्रोत्साहन देतंय. त्यासाठी ही हालचाल केली गेली असू शकते. म्हणजेच भारताच्या नौदलावरती हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला काहीतरी आमिष दिलेलं असू शकतं. आणि हे आमिष देणारा एकच देश आहे आणि तो अर्थातच अमेरिका आहे. कदाचित त्याच्या सोबतीला असलेले त्याचे काही महत्वाचे सहकारी देखील असू शकतात. कारण भारताची जहाजं सुखरूप बाहेर पडतायत ही गोष्ट काही त्यांना तेवढीशी पचनी पडणारी नाहीये. पण त्याही पेक्षा मोठं असं आणखी एक कारण मला दिसतंय. होर्मुझचं जे आखात आहे त्या आखाताच्या एका अंगाला जसा इराण आहे तसा दुसऱ्या अंगाला भारताचा जीवाभावाचा सखा असलेला युनायटेड अरब एमिरेट्स आहे. आणि या युनायटेड अरब एमिरेट्सचं आणि इराणचं काही फारसं सख्य नाहीये. इराणनी त्याच्यावरही हल्ले करून दाखवले. खरं सांगायचं तर ह्या युएई मधूनच इराणचं सगळं बेकायदेशीर पैशाचं जाळं हलवलं जात होतं. म्हणजेच इराणच्या फ्रंट कंपन्या ह्या जशा हाँगकाँग मधून ऑपरेट करत होत्या तशाच त्या दुबईतून सुद्धा ऑपरेट करत होत्या. दुबई नसती, अमिरात नसती तर इराणला 50 वर्ष सँक्शन्स मध्ये काढणं कठीण झालं असतं. पण ह्या सगळ्याचे उपकार इराण मानेलच याची काही ग्वाही कोणी देऊ शकत नाही. आणि आजच्या घडीला तर अवस्था आणखी बिकट आहे. कारण इराणमध्ये जेव्हा संपूर्ण शीर्ष नेतृत्व धारातीर्थी पडलेलं आहे आणि दुय्यम कमांडर्सच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे, तेव्हा ते निर्णय कसा घेतील हे महत्वाचं ठरतं. आणि ते पूर्वी केलेले जे काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवूनच अशा पद्धतीने आपली टार्गेट्स ठरवतील ह्याचीही गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. म्हणून अमिरातींनी इराणला मदत कदाचित केली असेल, या ना त्या मार्गाने केली असेल, पण ते लक्षात ठेवेल इराण असं आजच्या घडीला नाहीये. युनायटेड अरब एमिरेट्स कडे काही तेलाच्या विहिरी आहेत, एनर्जीचे सोर्सेस आहेत, म्हणून त्यावर हल्ले केले गेले असंही नाहीये. त्यांच्यावरती हल्ले केले गेले ते त्यांचा टुरिझम बंद पाडण्यासाठीचे झालेले प्रयत्न आणि त्यांचं जे फायनान्शियल सेंटर आहे त्याच्यावर केले गेलेले हल्ले. आणि मग अशा पद्धतीने युएई कडे संरक्षणासाठी अन्य काही मार्ग नाही. तुम्हाला आठवत असेल काही काळापूर्वी मोहम्मद बिन झैद हे भारतामध्ये आले होते, अनअनाउन्स्ड आलेले होते. पूर्वनियोजित भेट नव्हती. काही तासांसाठी म्हणजे जेमतेम 1.5-2 तास ते भारतात थांबले असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर भारत आणि युएई मध्ये एक संरक्षण करार झालेला होता.
त्याच्या अटी काय, त्याचं स्वरूप काय हे अजूनपर्यंत गुलदस्तात आहे. पण आजच्या घडीला हुर्मुझच्या मुखावरती जी भारतीय जहाजं उभी आहेत, ती जहाजं काही केवळ भारताच्या जहाजांना संरक्षण देतायत असं नाहीये. आपल्या तेलवाहू जहाजांना संरक्षणाची गरज आहेच, पण अशी गरज UAE ला सुद्धा आहे. आणि UAE वरती हल्ले केवळ इराण करेल असंही नाहीये. व्हेस्टेड इंटरेस्ट असलेले इतर अनेक देश आहेत जे पाकिस्तानला चिथावणी देऊ शकतात. आणि पाकिस्तानची अवस्था अशी आहे की टेबलावर फडकं मारणारा पोऱ्याची अवस्था त्यांची झालेली आहे. जो कोणी टीप देईल त्याच्यासाठी त्याला काम करावं लागतंय. तेव्हा त्यांच्याकडून कसे आणि कुठे हल्ले होतील सांगता येत नाही. जसं त्याच्यापासून संरक्षण भारतीय जहाज तिथे आहेत ह्याचाच धाक असतो, ह्याचाच दरारा असतो. आणि तो दरारा असतो म्हणून असे हल्ले करायला कोणी धजावणार नाही, ही त्याच्या मागची कल्पना असावी. आणि भारताची जी नेव्ही तिथे उभी आहे ती इफेक्टिव्हली काम करते. म्हणजे ज्यांच्यावरती असा धाक गाजवायचा, दरारा गाजवायचा, ते चिडीचूप बसतात. हे बघितल्यानंतर अमेरिकेच्या पोटामध्ये आणखी खळबळ होते, आणखी खळबळ होते आणि ते आणखी चरफडतात. अरे हे भारताला घाबरतात कसे? आता त्याचं उत्तर नाही, कारण ह्यांची जहाजं पुढे जाऊ शकत नाहीत. अशी एकंदरीतच सर्व बाजूनी झालेली पंचायत आहे. तेव्हा भारत नेमकं संरक्षण कोणाकोणाला देतोय? ते स्वतःच्या तेलवाहू जहाजांना जसा देतोय तसाच अमिरातीला सुद्धा देतोय का? हा प्रश्न पूर्णपणे गैरलागू आहे असं कोणीच म्हणू शकणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.